नमस्कार सखींनो, आज आपण महालक्ष्मीला मोहनमाळ बनवून बघूया। हे अशी हळदी कुंकाची मोहनमाळ, हळदी कुंकाचे मणी बनवायचे आणि त्याची मोहनमाळ तयार करायची। मी तुम्हाला मणी कसा बनवायचा ते शिकवते। हे असं थोडा कापूस घ्यायचा, एकदम सोपं आहे। अगोदर आपण हळदीचा मणी बनवून याच्यात हे असं बुडवायचं। याला थोडं बोटाने असं असं केलं का हा मणी गोल होतो। असा असा गोल झाला का ते आपल्याला सुकू द्यावे लागेल। हे पहा, हे असं थोडं सुकायला ठेवावं लागेल। तो आता मी तुम्हाला कुंकाचा मणी करून दाखवते। कुंकाचा मणी पण तसंच करायचं। थोडा कापूस घ्यायचा, असा कुंकाच्या याच्यात बुडवायचं आणि फक्त दोन बोटांनी असं असं गोल 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 करायचं। हे दोन बोटांनी फक्त याला सुकू द्यावं लागतं। सुकले का मग आपल्याला मणी ववायला सोपे जातात। हे पहा, हे मणी झाला, कुंकाचा मणी झाला तयार। हे आपले दोन्ही मणी तयार झाले। आता आपल्याला ते मणी ववायला मी हे पहा, हे मणी मी असे बनवून ठेवलेले। हे बघा, हे ताटामध्ये हळदी कुंकाचे मणी बनवून ठेवले होते। आपल्याला सुई आणि दोरा लागेल। आपल्याला ते मणी ववायचे। हे त्याची अशी माळ तयार होती। अगोदर हळदीचे मणी घालायचे, हळदीचे दोन मणी घालायचे, हे बाई हळदीचे दोन मणी घातले का कुंकाचे हे दोन मणी घालायचे। हे कुंकाचे दोन मणी घातले, हळदीचे दोन, कुंकाचे दोन। आता आपल्याला एक सफेद मणी घालायचा। तो सफेद मणी कसा करायचा, हे आपलं कोरडच करायचं, याला वल्ल करायची गरज नाही। हे पहा, हे सफेद मणी केला ना, तो याच्यामध्ये एक ओवून द्यायचा। छान आपली महालक्ष्मीला मोहनमाळ तयार होते। हे पहा, हे असे ओवले। आता याच्या शेजारी परत आपल्याला कुंकात झाले का परत आपल्याला याच्या शेजारी घालायचे हळदीचं घालायचं। आता हे कुंकाचे झाले का परत आपल्याला पांढरा एक मणी घातला, पांढऱ्या मण्याच्या शेजारी परत आपल्याला दोन कुंकाचे घालायचे। हे दोन कुंकाचे घातले। आता त्याच्या शेजारी परत आपल्याला हळदीचे घालायचं, दोन हळदीचे घालायचे। हे असे दोन हळदीचे झाले का परत आपल्याला त्याच्या शेजारी एक सफेद मणी बनवून तो घालायचा। हे सफेद मणी घातला, परत आपल्याला हळदीचे दोन घालायचे। अशी आपली पूर्ण माळ तयार होते। असेच घालायचे, दोन हे दोन ते घातले की लगेच आपल्याला सफेद घालायचं। सफेद मणी बनवायचा, सफेद झाले एक मागे एका मागे एक, एका मागे एक असे घालायचे। तर आपल्याला
आता हे हळदीचे घातले का परत मी कुंकाचे घालणार आहे. हळदीच्या शेजारी परत कुंकाचे घालायचे. कुंकात झाले की परत आपल्याला पांढरा एक मणी घालायचा. असं पांढरा मणी तयार करून घालायचा. आपल्याला असे 4-4 मणी घालावे लागतात. हळदीचे 2, कुंकाचे 2 आणि कुंकाचे 4 झाले का मध्ये एक पांढरा घालायचा. हे असं आपल्याला हे कुंकाचं इथे झालं ना. आता हळदीचं घालायचं. हळदी कुंकाची मोहनमाळ, आमच्याकडे याला मोहनमाळ म्हणतात. हळदी कुंकाची महालक्ष्म्यासाठी. याच्यातून तुम्ही मोठी केली तरी चालते आणि ही फक्त गळ्याला अशी चिटकून छान दिसते महालक्ष्मीला. गळ्याला चिटकूनच घालायची आणि मोठी बनवली तर मोठी पण बनवू शकता. तुम्हाला मोठी बनवायची असेल तर मोठी बनवायची, मोठी बनवायची असेल तर त्याला मणी थोडे छोटे छोटे बनवायचे. आता हे आपल्या हळदीचे झाले मी घालून. सोपी आहे, काही अवघड नाही. हळदीचं झालं की आपल्याला लगेच त्याच्या शेजारी कुंकाची घालायची. कुंकात झालं की आपल्याला लगेच एक हे पांढरे मणी अगोदर बनवून ठेवले तरी चालतं, पण मी लगेच बनवायली त्याच्याने बरोबर त्याचा गोल आकार नाही यायला. थोडंसं हे जरी वल्ले करून तुम्ही वाळवले पुन्हा बनवले म्हणजे तयार करून ठेवले ना, डायरेक्ट ओवून घेतलं तरी चालतं. आपल्याला अजून 2 कुंकाचेच घालायचे. कधी कधी आपल्या लक्षात येत नाही, ते मणी मोजून घ्यायचे आपण, कसे कसे त्याचे कप्पे तयार करायचे ते. एकदम सोपी माळ आहे. आता मी हळदीचे घालते आहे. अशा तुम्हाला जास्त केवढे कप्पे बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही मणी तयार करू शकता. शेवटी आपल्याला हे पहा, हे झाले. आता आपल्याला एक कुंकाचा घालायचा आहे. कुंकाचा झाला की आपली माळ झाली तयार. हे कुंकात झाले. आता आपल्याला मी हळदीचे 2 घालणार आहे. हळदीचे 2 घातले का आपली माळ पूर्ण तयार झाली. हे पहा, आपली महालक्ष्मीची मोहनमाळ
आपली महालक्ष्मीची मोहनमाळ तयार झाली. हे पहा, तुम्हाला हे कप्पे किती घ्यायचे ते घ्यायचे. हे पहा मी कसे घेतले हळदीचे 1 2 3 घेतले हळदीचे, आणि कुंकाचे 1 2 3 4 घेतले. 4 आणि 3 7 झाले. 7 याची आपली मोहनमाळ झाली महालक्ष्मीची. आवडली तर नक्की करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. तुम्हाला आवडली का नाही आवडली तर हे मला सांगा.